आपण आतापर्यंत धावण्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा पाहिल्या असतील. त्यामध्ये अगदी वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या धावपटूंची 100 मीटरची वेगवान शर्यतही असते किंवा ॲथलीटचा स्टॅमिनाची परीक्षा घेणारी मॅरेथॉन असते. मात्र आज धावण्याच्या सर्व प्रचलित शर्यतींपेक्षा वेगळी अशी चक्रासन दौड आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. चक्रासन स्थितीमध्ये धावण्याची ही शर्यत खास आहे आणि प्रत्येक व्यक्ती या शर्यतीमध्ये सहभागी असलेल्या चिमुकल्यांची लवचिकता बघून अगदी चकित होतोय. ही खास चक्रासन दौड नागपुरामध्ये झाली. क्या नाम है आपका? आपण दोन पायावर चालताना थोडं पायऱ्यावरून चाललं तर बॅलन्स बिघडते. पण हे चक्रासनामध्ये चार म्हणजे दोन हात आणि दोन पाय, एक हात एक पाय असं समोर घेऊन आपण जर बॅलन्सिंग करत चाललं तर एक डोळ्याची एक एकाग्रता पण वाढते, जे आपण टार्गेट इश्यू म्हणजे फॉलो करतो आहे. आणि याच्यामध्ये जर आपण जर धावलं तर ते खरंच मुलांना एक चांगली वळण पण लागते. त्यांचे व्यसन पण म्हणजे जे आजकाल जे मुलांमध्ये बघतो आपण जागोजागी व्यसनाधीन झालेले मुलं आहे, ते एक छंद मुलांचा बंद होऊन एक आपल्या खेळाकडे वळण्याचे एक चान्सेस जास्त आहे. त्यामुळे आम्ही एक कॉम्पिटिशन घेतो की लहान मुलांना वळण चांगले लागावे. किती वयोगटातली स्पर्धा? याच्यामध्ये 5 to 8, अंडर 8, अंडर 11 आणि अंडर 14 याच्यामध्ये 120 स्पर्धक सहभागी झाले आहेत. याच्यासाठी फर्स्ट प्रॅक्टिस मेन आहे. प्रॅक्टिसमुळेच सगळं हे होईल आणि अगर तुम्ही त्याला म्हणजे मनापासून एन्जॉय करणार तेव्हाच तुम्हाला चांगल्याने येणार. या चक्रासन स्पोर्ट्समुळे माझं खूप फ्लेक्झिबल झालेली आहे. मी कॉन्सन्ट्रेशन होते आणि रोज करताना माझं खूप छान वाटते. मला माझे सगळे फ्रेंड्स आहे आणि मला आता 2 वर्ष झालेले आहे. मला चक्रासन केल्याने माझी लवचिकता वाढली आणि माझा डिसिप्लिन पण खूप वाढला आहे आणि माझे इथे फ्रेंड्स असतात म्हणून मला खूप मजा येते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.